वैभव, सांगली, कुपवाड, मिरज या महापालिकेतील विजयी उमेदवार, पहिले विजयी उमेदवार आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुम्ही विजय झालात, पहिला निकाल आहे तो लागलेला आहे, काय किती आनंद होतो? नक्कीच आनंद म्हणण्यापेक्षा ज्या मतदारांनी सांगली मिरज कुपवाड शहर सार्वत्रिक निवडणूक 2018चा आजचा सर्वात पहिला लागलेला माझाच निकाल प्रभाग क्रमांक 1 मधून माझी उमेदवारी सर्वसाधारण खुल्या गटातून होती. त्यामध्ये मला सांगायचं खरंच आनंद वाटतो की यावेळीच्या मतदारांनी प्रस्थापितांना, धनदानग्यांना, ज्यांनी आजपर्यंतच्या कुपवाडच्या राजकारणाला एक वेगळं रूप ठेवूनच काम करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या सर्व मतदारांनी आम्हाला भरभरून साथ दिली. गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती आणि विकास जो केला त्याचीच पोचपावती खऱ्या अर्थाने म्हणता येईल. ह्यावेळेच्या जनतेनं ज्या पद्धतीनं दांडग्यांना आणि प्रस्थापितांना घरी बसवून आमच्या सर्वसामान्य घरातील उमेदवाराला परत एकदा सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठी जी संधी उपलब्ध काय मुद्दे घेऊन गेला होता तुम्ही जनतेसमोर? माझा मुद्दा फक्त विकास हाच मुद्दा होता. सांगली मिरजेबरोबर कुपवाडचा विकास व्हावा एवढी एकच धारणा होती. मूलभूत सुविधा प्रामुख्याने देणे ह्या एकाच हेतूने मी हे राजकारणाच्या पायरीवरती, राजकीय पटलावरती पुन्हा एकदा आम्ही संधी अवलंबली होती. पण नागरिकांनी किंवा मतदारांनी भरभरून साथ, भरभरून यश मला दिलेलं आहे. त्या ज्या अपेक्षेनं मला या वार्डामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, नक्कीच त्यांच्या आशेचं मी विकासाच्या माध्यमातून सोनं करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. तर आपण बघितलं की सांगली महानगरपालिकेचे पहिले विजयी उमेदवार आहेत ते आपल्या बरोबर या ठिकाणी होते आणि नागरिक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. जे विजयी उमेदवार आहेत त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे नागरिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पहिला निकाल आहे ते, पहिले उमेदवार आहेत ते TV 9च्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत की सगळे जे नगरसेवक आहेत ते पहिल्यांदा TV 9 वरती आपल्याला पाहायला मिळाले आणि जे इतर हे नागरिक आहेत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत की प्रत्येक जो निवडून येतील नगरसेवक त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी, त्याचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. वैभव, नक्कीच विजय, मात्र असं असताना उत्कंठा जी आहे ती शिगेला पोचलेली असेल. क्षणाक्षणाला हे सगळे निकाल येत आहेत. आपण TV 9 मराठीवरती ते दाखवतोय. प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची तिथे. प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवारने पडलेली कार्यकर्त्यांची उत्कंठा देखील लागलेली आहे, कारण प्रत्येक क्षणाला या ठिकाणी आकडे आहेत ते बदलत आहेत आणि त्याचमुळे धाकधूक आहे ते देखील वाढलेली आहे की नेमके कुणाच्या पारड्यामध्ये सांगलीकर आहेत ते या ठिकाणी मत आपलं देतात, कुणाला नेमका कौल देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे काही वेळातच आपल्याला हे सगळे निकाल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील आणि TV 9च्या माध्यमातून ही सगळी अपडेट, सगळ्यात पहिल्यांदा अपडेट आहे ते TV 9च्या माध्यमातून प्रेक्षकांना आपण देतोय. वैभव.